नमस्कार श्रोत्यांनो, बुक हायलाइट्स बाय अश्विनीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण मायकल चॅपमन यांनी लिहिलेल्या 50 पॉझिटिव्ह हॅबिट्स या पुस्तकाच्या समरीचा भाग 2 ऐकणार आहोत. भाग 1 मध्ये आपण ऐकलं की मॅक्स नावाच्या व्यक्तीने स्वतःचं आयुष्य सुधारण्यासाठी मानसिक, भावनिक आणि वैयक्तिक सवयींमध्ये कसा बदल केला. आता दुसऱ्या भागात मॅक्सने केलेल्या इतर सवयींमधील बदल आपण समजून घेऊ. तर पुढची सवय म्हणजे लाईफस्टाईलच्या सवयी. एलन मस्क, स्टीव्ह जॉब्स आणि बिल गेट्स या सगळ्यांमध्ये कॉमन गोष्ट आहे ती म्हणजे त्यांचे व्हॅल्यूज आणि त्यांचं चांगलं कॅरेक्टर. मॅक्सला सुद्धा ही गोष्ट समजली होती की त्यांच्याही आयुष्यात व्हॅल्यूजची गरज आहे. त्यांना हे पण समजून घ्यायचं होतं की त्यांचं माइंड नक्की काम कसं करतं जेणेकरून ते त्याला बदलू शकतील. मॅक्सला जेव्हा त्यांच्या व्हॅल्यूजबद्दल माहीत झालं त्यानंतर ते आता पुढच्या स्टेपकडे वळले आणि ती स्टेप म्हणजे स्वतःची पॅशन शोधणं. त्यांनी आता याबद्दल विचार केला की ते त्यांच्या जॉबबद्दल खरंच पॅशनेट आहेत का. जर ते पॅशनेट असतील तर मग नक्की प्रॉब्लेम कुठे येतोय. जर ते पॅशनेट असतील तर मग ते त्यांचं आयुष्य अजून चांगलं कसं बनवू शकतात. याबद्दल बसून नीट विचार केल्यावर मॅक्सला जाणवलं की ते खरंच त्यांच्या जॉबबद्दल पॅशनेट आहेत. पण प्रॉब्लेम हा होता की ते त्यांच्या जॉबमध्ये फक्त नकारात्मक गोष्टी बघत होते आणि सकारात्मक गोष्टींना मूल्य देत नव्हते. त्यांना आता हे समजलं होतं की त्यांना त्यांचा जॉब आवडतो आणि म्हणूनच मॅक्सने त्यांचा दृष्टिकोन बदलण्याचा विचार केला जेणेकरून ते त्यांचा जॉब आवडीने करू शकतील आणि ते काम करताना ते एन्जॉय करतील. आता त्यांना फक्त एका व्हिजनची गरज होती, म्हणजेच हे ठरवणं की पुढच्या 5 वर्षांमध्ये त्यांना कुठे पोहोचायचे. त्यासाठी त्यांना एक व्हिजनची, एका रोड मॅपची आणि स्वतःचं एक ड्रीम बनवण्याची गरज होती. पण मॅक्सच्या मनात अजूनही काही नकारात्मक विचार येत होते. ते स्वतःला म्हणत होते, पण मी असं करू शकत नाही. पण असे विचार आल्यावर त्यांनी स्वतःला समजावलं, नाही, आता अजून कारणं नकोत. मी आयुष्यात प्रत्येक गोष्टीमध्ये काही ना काही कारण देत आलो आहे आणि त्यामुळे मी कधीच ती गोष्ट करू शकलो नाही आणि कुठेच पोहोचू शकलो नाही. आता मी स्वतःला अजून थांबवू शकत नाही. आता मी ठरवलं तर काहीही करू शकतो. मॅक्सने स्वतःला आता पहिल्याप्रमाणे कारणं देण्यापासून थांबवलं, कारण आता ती कारणं देऊन काहीच बदलणार नव्हतं हे त्यांना समजलं होतं. त्यांना हे देखील समजलं की त्यांना त्यांच्या प्रॉब्लेम्सला फेस करावंच लागेल आणि त्यासाठी त्यांना काय करावं लागेल हे सुद्धा त्यांना माहीत झालं होतं. त्यांना ही गोष्ट स्वीकारावी लागली की एखादं काम करताना त्यांच्याकडून सुद्धा चुका होऊ शकतात. पण चुकांबद्दल विचार करून थांबून राहण्यापेक्षा पुढच्या वेळेस अजून चांगला प्रयत्न करून ते त्यांच्या चुका सुधारू शकतात. मॅक्सने त्यांच्या वर्किंग टाईमचा विचार केला तेव्हा त्यांना असा प्रश्न पडला की आयुष्यात कुठेतरी पोहोचण्यासाठी खरंच दररोज 9 ते 5 काम करण्याची गरज आहे का. त्यांनी त्याबद्दल खूप विचार केला. तेव्हा मॅक्सला ही गोष्ट लक्षात आली की ते जे काम करतात ते करण्यासाठी फक्त 2 तास सुद्धा पुरेसे आहेत आणि त्यानंतरचा बाकीचा दिवस ते स्वतःसाठी काढू शकतात. पण तरीही त्यांच्या मनात थोडी चलबिचल होती. राहून राहून त्यांना रडावंसं वाटत होतं. शेवटी त्यांनी त्यांच्या आत भरलेल्या सगळ्या इमोशन्सला बाहेर काढलं. मॅक्स रडले, खूप रडले आणि तोपर्यंत रडले जोपर्यंत त्यांना आतून मोकळं वाटलं नाही. त्यांना यानंतर जे फील झालं त्यामागचं कारण म्हणजे त्यांचं मन इमोशन्स आणि इमोशनल पेनपासून मोकळं झालं होतं आणि यामुळं त्यांचं मन आता स्वच्छ झालं होतं. तुम्ही देखील मॅक्सप्रमाणे आपल्या व्हॅल्यूजला जाणून घेतल्यावर तुमच्या गोल्सला आपापल्या व्हॅल्यूजनुसार फिट करा. तुम्ही प्रत्येक दिवस एक गोल ठेवून काम करा. तुमच्या आयुष्याची एक दिशा आहे, पण जर तुम्हाला हे सुद्धा माहीत नसेल की तुमच्यासाठी कोणत्या व्हॅल्यूज गरजेच्या आहेत तर मग तुम्ही ती दिशा कशी मिळवू शकाल. जेव्हा तुम्हाला तुमचे व्हॅल्यूज काय आहेत हे समजेल आणि तुम्ही कशाबद्दल पॅशनेट आहात हे सुद्धा समजेल, मग ते आर्ट असू द्या, स्पोर्ट्स असू द्या किंवा रायटिंग असू द्या, जे काही आहे ते जेव्हा तुम्हाला समजेल तेव्हा तुम्हाला तुमच्या आयुष्याची दिशा सुद्धा समजेल. मॅक्स आता त्यांच्या आरोग्याला सुधारण्याच्या मार्गावर होते. त्यांचं वजन वाढलेलं होतं आणि त्यांना चालताना सुद्धा त्रास होत होता. मॅक्सने नेहमी हे ऐकलं होतं, रोज एक ॲपल खा आणि डॉक्टरांपासून दूर राहा. पण त्यांनी कधी हे समजून घेतलं नाही. ही गोष्ट फक्त ॲपलबद्दल नव्हती, ती प्रत्येक दिवशी काहीतरी हेल्दी खाण्याबद्दल होती. त्यांचा एक मित्र जॉन याने त्यांचा स्वतःचा एक फॉर्म्युला बनवला होता ज्याचा वापर ते त्यांचं शरीर आणि माइंड हेल्दी ठेवण्यासाठी दररोज करायचे. जॉनच्या फिटनेसच्या सवयींची लिस्ट अशी होती: जॉगिंग आणि वॉकिंग करणं, त्याला थोडं मजेशीर बनवणं,
थोडी कॉम्पिटिशन ठेवणं, आपल्या कारला दूर पार्क करणं, स्ट्रेचिंग करणं. जॉन सकाळी उठल्यावर आधी स्ट्रेचिंग करायचे. ते 5 मिनिटं बॉडी स्ट्रेच करायचे आणि त्यानंतर 30 मिनिटं धावायचे. त्यांना जिथे कुठे शक्य असेल तिथे ते जॉगिंग करायचे. त्यांनी स्वतःला एक्स्ट्रा 3 मिनिटे चालण्यासाठी त्यांच्या कारला त्यांच्या ऑफिसपासून थोडं दूर पार्क करायला सुरुवात केली. पायी चालण्याचा त्यांना कधीही त्रास झाला नाही. पण जॉन फक्त तेवढ्यावरच थांबले नाहीत, तर ते त्यांच्या मित्रांना सोबत बोलवून सगळं एक्सरसाइज मजेदार आणि चॅलेंजिंग बनवायचे. ते सगळे सोबत वर्कआउट करायचे आणि आपल्या प्रोग्रेसला ट्रॅक करण्यासाठी आपली स्मार्ट वॉच सोबत ठेवायचे. तर दुसरीकडे मॅक्स त्यापैकी कोणतेही काम करत नव्हते. ते सकाळी उठायचे, शॉवर घ्यायचे आणि ब्रेकफास्टला बेकरीचे प्रोडक्ट्स खायचे. ते त्यांची कारसुद्धा अगदी त्यांच्या ऑफिसच्या समोर पार्क करायचे, जेणेकरून त्यांना जास्त चालावं लागू नये, कारण त्यांना पायी चालायला फार कंटाळा यायचा. मॅक्स उलट असा विचार करायचे, त्यांच्याकडे एवढं चालण्यासाठी वेळच नाहीये. जर जॉन आणि मॅक्सला दुरून बघितलं तर आपल्याला जॉन 20 वर्षांचे आणि मॅक्स 40 वर्षांचे वाटले असते, पण खरं तर ते दोघंही 37 वर्षांचे होते. मॅक्स नेहमी इरिटेट असायचे, तर जॉन नेहमी शांत असायचे. याचं कारण म्हणजे फिरल्याने आणि वर्कआउट केल्याने तुमचा मूड चांगला होतो. यामुळे तुम्हाला नेहमी एक सकारात्मक माइंडसेट ठेवण्यासाठी मदत होते. तसेच एक्सरसाइजमुळे तुम्ही अजून मजबूत आणि सेल्फ कॉन्फिडंट फील करता. तुम्ही सुद्धा अशी एक टीम जॉईन करू शकता जी तुमच्या आवडीचे गेम्स खेळते. अशा टीमला जॉईन करून तुमच्या वर्कआउटला अजून जास्त इंटरेस्टिंग आणि मजेशीर बनवू शकता. जर तुम्हाला फुटबॉल खेळायला आवडतं तर तुम्ही तुमच्या कलिगसोबत एक फ्रेंडली मॅच खेळू शकता. वर्कआउट करणं म्हणजे सोपी गोष्ट नाही. आपल्या बॉडीला कमीत कमी एनर्जीचा वापर करून जास्तीत जास्त प्रोडक्टिव्हिटी द्यायची सवय असते. आपल्या सवयींना बदलण्याचा आणि हेल्दी बनण्यासाठी जास्त वेळ आणि जास्त प्रयत्नांची गरज असते. वर्कआउटच्या पहिल्या दिवशी तुम्हाला थोडा त्रास होईल, तुमचं शरीर थोडं दुखेल आणि त्यामुळे तुम्हाला परत वर्कआउट करायची इच्छा होणार नाही. पण असं करू नका. रात्री छान झोप घ्या आणि पुढच्या दिवशी परत वर्कआउट करा. यामुळे जिममध्ये जाऊन खूप वेळ घालवण्याची तुम्हाला गरज पडणार नाही. आपल्या लिव्हिंग रूममध्येच रोजचं 30 मिनिटांचं रुटीनसुद्धा भरपूर आहे. तर या सगळ्या गोष्टी समजून घेतल्यानंतर मॅक्सने आता प्रत्येक दिवशी त्यांच्या बाजूला असलेल्या गार्डनमध्ये जॉगिंग करायला सुरुवात केली. ते सकाळी 5 वाजता उठायचे. त्यानंतर ते एक हेल्दी ब्रेकफास्ट करायचे आणि आता तर त्यांनी जॉबवर जाताना सुद्धा सायकलचा वापर करायला सुरुवात केली होती. आणि यामुळे मॅक्सला खूप चांगली फिलिंग येऊ लागली. आता मॅक्सचं काम जवळपास संपलं होतं, पण त्यांच्यात आलेल्या या बदलाला कन्सिस्टंट ठेवण्यासाठी या गोष्टी कशा करत राहिल्या पाहिजे हे शिकण्याची त्यांना गरज होती. तुम्ही फक्त एक दिवस, एक आठवडा किंवा एक महिना पूर्ण चांगल्या सवयी ठेवल्या आणि परत तुम्हाला वाईट सवयी लागल्या तर त्याचा काहीही उपयोग नाही. काही दिवस चांगल्या सवयी असल्या म्हणजे तेवढंच पुरेसं नसतं. आपल्या बाकीच्या आयुष्यासाठी सुद्धा आपल्या चांगल्या सवयी कंटिन्यू ठेवणं खूप गरजेचं असतं. जसं की मॅक्सने सुद्धा ठरवलं होतं की त्यांनी त्यांचा वर्क स्पेस साफ करताना ज्या अनावश्यक गोष्टी काढून टाकल्या होत्या त्या परत वर्कस्पेसवर यायला नकोत. त्यांनी त्यांच्या दिवसाचा एक भाग असा ठेवला होता ज्यात ते स्वतःला भटकवणाऱ्या गोष्टींपासून दूर ठेवण्यात मदत होईल अशा गोष्टी करायचे. मॅक्सने त्यांच्या स्मार्टफोन आणि कम्प्युटरच्या वापरासाठी सुद्धा एक शेड्यूल बनवलं होतं. त्यांनी आता मोबाईल गेम्सपेक्षा पुस्तकं वाचायला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी बॅचिंग फॉर सक्सेस टेक्निक ह्याला अप्लाय केलं. तर ही टेक्निक म्हणजे जेव्हा मॅक्सकडे 9 कामं असायचे तेव्हा ते त्या कामांना 3 बॅचमध्ये डिवाईड करायचे. या टेक्निकला अप्लाय करण्यासाठी तुम्ही सुद्धा तुमच्या कामांना छोट्या छोट्या ग्रुपमध्ये डिवाईड करा आणि मग सगळ्यात आधी पहिल्या ग्रुपमधली कामं संपवा. मग एक ब्रेक घ्या आणि मग दुसऱ्या ग्रुपची कामं संपवा. परत एक ब्रेक घ्या आणि याच प्रकारे सगळ्या बॅचमध्ये असलेली कामं पूर्ण करा. या पद्धतीने तुम्ही कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त कामं पूर्ण करू शकता. प्रत्येक काम पूर्ण करून एक ब्रेक घेण्यापेक्षा त्यांना बॅचनुसार पूर्ण करून त्यानंतर मग ब्रेक घ्या. बॅचिंग फॉर सक्सेस टेक्निकमुळं आपली महत्त्वाची कामं पहिलं पूर्ण करण्यासाठी मदत होते. तसेच त्या गोष्टींची एक लिस्ट बनवा ज्या तुम्हाला त्यांच्या महत्त्वानुसार अरेंज करायच्या आहेत. सगळ्यात महत्त्वाची कामं दिवसाच्या सुरुवातीला सगळ्यात आधी आणि त्यानंतर त्याच्यापेक्षा कमी महत्त्वाची कामं करा. यानंतर जर तुम्हाला अजून जास्त प्रोडक्टिव्ह बनायचं असेल तर त्यासाठी प्रत्येक दिवशी 1 तास आधीच उठा. त्या वेळेचा उपयोग एखादं चांगलं पुस्तक वाचण्यासाठी करा.
कोणतीही घाई न करता ब्रेकफास्ट करा. तुमच्या जोडीदारासोबत आणि मुलांसोबत चांगला वेळ घालवा. त्यानंतर आपल्या पुढच्या दिवसाची प्लॅनिंग करा. याने तुमचं आयुष्य खरंच खूप बदलू शकतं. कारण महत्त्वाचं काम सकाळीच केल्यामुळे जॉबवर जायच्या आधीच तुमच्या बाकीच्या कामांवर तुमचा ऑलरेडी कंट्रोल आलेला असतो. आणि सगळ्यात शेवटी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे नाही म्हणायला शिका. जेव्हा तुम्ही अशा परिस्थितीमध्ये आहात ज्यात तुम्हाला त्रास होतोय आणि तुम्ही दुःखी होत आहात, तर अशा परिस्थितीमध्ये काही गोष्टींना सरळ नाही म्हणायला शिका. सुरुवातीला हे थोडं कठीण नक्कीच असेल, पण हे गरजेचं आहे. त्रास देणाऱ्या गोष्टींना नाही म्हणा ज्या तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचायला अडथळा बनत आहेत किंवा तुम्हाला तिथे पोहोचण्यापासून थांबवत आहेत. तर थोडक्यात मॅक्स सारखं बना. आपल्या सवयीच आपल्या आयुष्याला चालवतात, म्हणूनच सवयी सगळ्यात महत्त्वाच्या आहेत. सवयी बदलल्या की लोकांमध्ये आणि त्यांच्या आयुष्यात खूप फरक पडतो. सवयीनुसार तुम्हाला 2 प्रकारची लोक बघता येतील. ती म्हणजे आयुष्य एन्जॉय करणारे आणि न करणारे. या समरीमध्ये आपण इमोशनल सवयींबद्दल समजून घेत आणि सोबतच सकारात्मकपणे विचार केला आणि सकारात्मकपणे इमोशनल परिस्थितीला हँडल केलं तर त्याचा कसा फायदा होतो हे देखील आपण समजून घेतलं. आपण शिकलो की मानसिक सवयीमुळे एकसारख्या परिस्थितीमध्ये असलेली 2 माणसं किती वेगळं वागतात. एक व्यक्ती जो ग्लास अर्धा भरलेला बघतो, तेच दुसरीकडे दुसऱ्या व्यक्तीला तो ग्लास अर्धा रिकामा असलेला बघायला आवडतं. याचा सरळ आणि सोपा अर्थ हाच की आनंदी राहणं ही पूर्णपणे आपली निवड आहे. याशिवाय आपण शिकलो की व्हॅल्यूज आणि विश्वास किती महत्त्वाचा आहे. त्या व्हॅल्यूजला धरून चला ज्या तुम्हाला एक चांगला माणूस बनवतील. आणि मग त्या गोष्टींबद्दल विचार करा ज्यांच्यासोबत तुम्ही मोठे झाले आहात. हा विचार करा की त्या गोष्टी तुम्हाला वर नेतायत का खाली आणतात. आणि यावरून मग तुम्हाला सुद्धा समजेल की कोणत्या व्हॅल्यूज महत्त्वाच्या आहेत आणि कोणत्या नाहीत. आपण 5 हेल्दी गोष्टींची लिस्ट बनवायला शिकलो ज्या तुम्ही रोजच्या आयुष्यात फॉलो करू शकता. चांगलं अन्न, चांगली एक्सरसाइज आणि चांगली झोप यामुळे तुमची बॉडी स्ट्रॉंग आणि हेल्दी राहायला मदत होते. अजून एक गोष्ट म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींनी सुद्धा तुम्ही पर्सनल सवयी डेव्हलप करू शकता. जसं की आपल्या डेस्कवरून अनावश्यक गोष्टी काढून टाकणं. आपण इमोशनल, मेंटल, लाईफस्टाईल, फिटनेस आणि पर्सनल सवयीबद्दल जाणून घेताना हे सुद्धा शिकलो की या सवयी आपण डेव्हलप कशा करायला हव्यात. एक गोष्ट आपण नेहमी लक्षात ठेवायला हवी आणि ती म्हणजे तुम्हाला असलेल्या सवयी तुमच्याबद्दल बरंच काही सांगून जातात. या सवयींमुळेच तुमचं कॅरेक्टर बनत असतं. या सवयी जेव्हा चुकीच्या असतात तेव्हा त्या पूर्ण आयुष्य खराब करतात. तर हेच दुसरीकडे ज्यांच्या सवयी चांगल्या असतात ती लोक निरोगी, यशस्वी आणि आनंदी आयुष्य जगतात. म्हणूनच सकारात्मक सवयींना आपल्या आयुष्यात जागा देणं खूप महत्त्वाचं आहे. कारण शेवटी त्याच सवयी आपलं आयुष्य बदलतात. ही समरी कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि जर समरी आवडली असेल तर लाईक करा आणि इतरांनाही याचा फायदा व्हावा म्हणून शेअर करा. आणि शेवटी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.